हे गाइस, हम जा रहे थे एक्चुअली इंदापुर में सेशन देने के लिए और हम पास ही आए इंदापुर के, पर ऑन द वे ये हो गया, ये देखो पूरा टायर फ्लैट हो गया। और आयनीज की वहाँ पे एक पंचर का दुकान है, तो उसने किया होगा। आप समझ जाइए क्या हुआ रहेगा। यार जल गया बाबू। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। पूरा टायर ही खराब हो गया। मेरा नसीब भी टायर जैसा ही है, बहुत ज्यादा, उससे खराब है, बटा हुआ है। कभी बटना है। साला ये दुख का खत्म नहीं होता बे। माहिती असेल तो, आणि त्याने त्याच्या वडिलांसोबत राहून तो पोवाडा म्हटलेला होता, त्याचा पाठ होता. आम्हाला तो पोवाडा आपल्या शाळेला गॅदरिंगला आवडला. जसं आता तुम्ही सगळे बसलेले सगळे वाट बघताय की पुढे काय होणार आहे नेमकं, तर आज तुम्हाला ड्रोन कसा उडतो हे शिकायला मिळेल. जर तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला ड्रोन देखील उडवण्याची संधी मिळणार आहे. त्यांना नाही वाटत आहे मला शिकायचं, सगळ्यांची आजवरती पाहिजे. बरं चला पडूया. सो लवकरच आपण ते स्टार्ट करणार आहोत आणि ते एकदम चढू द्यायचं, म्हणजे एकदम वास आला पाहिजे. बरं मॅगी मध्ये काशी मी जेव्हा सांगतो मोटरला उडणार आहे का? बरं ही कोणाचं ऐकेल? तुम्ही कोणाचं ऐकणार आहे? शिक्षकांचं. मग आता ही म्हणजे स्टुडंट झाले, बरोबर? तुम्ही शिक्षकांचं ऐकणार. तसंच मोटर म्हणजे कोण माहिती का? विद्यार्थी. मोटर कोण आहे? विद्यार्थी. आता मोटर कोणाचं ऐकणार? शिक्षकांचं. आता याच्यात शिक्षक कोण आहे माहिती का? याच्यामध्ये जे शिक्षक आहे त्यांचं नाव आहे स्पीड कंट्रोलर, त्याचं नाव आहे ESC. ड्रोन म्हणजे अशी एक गोष्ट ज्याने म्हणजे जी असा एक ट्राक्यावर माणूस बसू शकत नाही, पण तो ती गोष्ट रिमोटने कंट्रोल होऊ शकते. ते बनवण्यासाठी लागते ते मटेरियल लागतं, त्यामध्ये फ्रेम, मोटर, इलेक्ट्रॉनिक स्पीड कंट्रोलर, फ्लाइट कंट्रोलर, रिसिव्हर, ट्रान्समीटर आणि बॅटरी. त्याद्वारे आपण ड्रोन बनवू शकतो आणि त्याचा यूज करू शकतो. आज के सेशन में हमें ये पता चला कि मतलब जो सिटीज़ में रहे जो बच्चे हैं उनको बहुत थोड़ा सा तो एटलीस्ट थोड़ा सा तो एक्सपोजर है टेक्नोलॉजी के बारे में, पर जो आउट ऑफ द सिटीज़ जो स्कूल्स है लाइक ये वन ऑफ द मतलब उतना डेवलप नहीं जितने शहरों में है, तो उनको नई टेक्नोलॉजी की कोई आइडिया ही नहीं है. लाइक है उनके पास रिसोर्सेज है, लैब सेटअप है, बट फिर भी उन्हें वो यूज़ करना कैसे पता नहीं है. सो आज हमने वही किया कि उन्हें एटलीस्ट एक बेसिक आइडिया दे दी कि अगर आपके पास ये सब रिसोर्सेज है तो आप उन्हें यूज़ कैसे कर सकते हो. ये लोग आने नहीं वाले थे, उसमें से कुछ लोगों का अचानक आना हुआ, मतलब वो अभी खुद ही बताएंगे आपको स्टोरी. कल रात को मुझे 11 बजे पता चला कि टीम इंदापुर जा रही है. 2 से 3 जन जान रहे थे और फिर मुझे अपॉर्चुनिटी मिली कि आर यू कमिंग और नॉट, कि आ रहा है तो आओ, कल सुबह 6 बजे निकलना है. तो मुझे लगा कि अभी पेरेंट्स को भी मनाना तो पड़ेगा. फिर आई वाज लाइक ओके, आई विल गिव यू आंसर इन 5 to 10 मिनट्स. तो फिर मैंने एक फ्रेंड को फ़ोन लगाया दूसरे क्लब में से कि तुम भी आ सकते हो क्या मेरे साथ, क्योंकि मम्मी अलाउ करेगी मुझे उसके साथ जाने के लिए. सो उसको मैंने कॉल किया एंड शी ऑल्सो टुक डिसीजन इन 5 to 10 minutes and we both were ready to go. और दूसरे फ्रेंड कौन? ये she's the one. हेलो. सो मैं तो आराम कर रही थी रात को, फिर अचानक इसका फ़ोन आया एंड इन्होंने बोला कि मेरे साथ चल सकती हो कहीं, अच्छा अपॉर्चुनिटी है जाने का. सो 5 मिनट सोचने के बाद आई गैदर अप द करेज और फिर मम्मी से पूछ लिया कि मम्मी एक नाइट का स्टे है एंड जी डेट का इवेंट है, सो जाना पड़ेगा. इन दिनों का तो ठीक है, ये इवेंट के लिए तेरा क्या है, तू क्यों आया है? पता नहीं, ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. अब
भाई मुझे इनको अपॉर्चुनिटी मिली थी, मैंने अपॉर्चुनिटी बना दी खुद के लिए। और मैं एक इंक्लूड करना चाहूँगा, ये आशीष हमारे टीममेट है, हम उसके घर पे रह रहे हैं एक्चुअली। मतलब हमारा कल्चर ही ऐसा है, देखो कि मतलब उसने हमें स्टे करने के लिए, हम कितने जने, देखो इतने लोगों का खाना उसके मम्मी ने बनाया। जब हमने अभी सेशन आज का लिया है, सो मैं उधर पढ़ता था, मैं फिफ्थ से 10th स्टैंडर्ड तक वहाँ मैंने पढ़ाई की थी। सो उससे मेरा बहुत अच्छा बॉन्डिंग था, क्योंकि टीचर भी उन्होंने मेरे को पहले से बहुत सपोर्ट किया था और बाकी स्टूडेंट्स को भी करते थे। जब मेरे को पता चला कि इधर भी अटल लैब है, सारी इन्वेंट्री है और उसके यूज़ करने के लिए कोई टीचर नहीं, देन मेरे को आया कि भाई मैं सीख रहा हूँ तो हमको भी उनको कुछ देना चाहिए। तो इसलिए मैंने डिसाइड किया कि मैं इधर अपनी टीम को बुलाऊंगा और इधर सेशन कंडक्ट कराऊंगा। सो आज फाइनली हमने एक सेशन कंडक्ट करवा लिया है, हमारा डेमो सेशन। ओम काय म्हटलं होता? बरं, फ्रेम नंतर फ्रेमला आपली आपली उडेल ना ती? कोणता घेतलेला? दिसतंय का मोटर कुठे? लॅपटॉप वगैरे सगळे वापरतात ना? एवढ्या ठिकाणी बॅटरी वापरली जाते. काय आवडलं? ड्रोन आवडला की काय आवडला? गाडी आवडली. बघायची गाडी. ड्रोन किती लोकांना ड्रोन आवडले? ड्रोन किती लोकांना आवडले? आणि आरसी गाडी किती लोकांना आवडली? जलवा है हमारा. ताप चेक करायचं काम करायचं प्रत्येक वेळेस नाही झालं नाही गरम कर. ठीक आहे, परत ताप चेक कर, गरम कर, ताप चेक कर, गरम कर, ताप चेक कर. समजले का? Please just watching here. Evening. मी जे सरांनी मत व्यक्त केलं ते त्याच्याबद्दल सरांनी मला भरपूर असं रिप्लाय दिला. त्या रिप्लायमधून मला समजलं की GDHची टीम खूप सुंदर अशा पद्धतीनं काय करणार आहे की अटल टिंकरिंग लॅबमध्ये जेवढे प्रोजेक्ट तेवढे सर्व प्रोजेक्ट्स राबवणार 2 दिवसामध्ये. तुम्ही इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व मुलांना इतकं सुंदर सेशन घेतलं आणि मी सेशन घेण्यापेक्षा मुलांचा जो काही छान असा प्रतिसाद आला, मुलांनी जे काही आपलं कौतुक केलं, मुलांना ज्या गोष्टी समजल्या
तीच आपल्या सेशनची खरी पावती या ठिकाणी असू शकते की मुलांनी खूप छान पद्धतीने रिप्लाय दिला, मुलांना खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी आवडल्या. त्यांच्या बेसनुसार किंवा त्यांच्या बुद्धीच्या ऐकूनुसार आपण खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांना काय केलं, गायडन्स केला, त्यांना सामावून घेतलं. आपली शिकवण्याची पद्धत खूप सुंदर अशा पद्धतीने आवडली. बरोबर दुसरी एक मला छान आवडलेली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सॉन्ग असतील, काही पिक्चरचे शॉर्ट्स असतील, काही मूवीच्या काही क्लिप्स असतील, त्या क्लिप्सला आपण नावं दिली आणि त्या क्लिप्सच्या माध्यमातून मुलांना खूप असं म्हणजे मनोरंजनातून शिक्षण आणि दृक्श्राव्य साधनाच्या माध्यमातून शिक्षण आपण खूप सुंदर अशा पद्धतीने काय केलं, मुलांसाठी ट्रीट केलं. ही जी एकूण टीचिंगची पद्धत होती, टीचिंगची पद्धत मला खूप छान अशा पद्धतीने आपली आवडली. सो फाइनली वी आर डन विद इंद्रापुर स्कूल. और आपका डिसीजन जो आपने लिया कल आपने बताया, तो क्या हुआ कि नहीं उसका फायदा? बहुत ही बढ़िया डिसीजन था. एंड मोमेंट पे जो डिसीजन लिया वो बहुत ही वर्थ इट था. बच्चों से बातें करके बहुत सारे न्यू एक्सपीरियंसेस मिले, कैसे एंगेज करना है उनको, एंड फिर कैसे न्यू चीज़ें सीख सकते हो, कैसे पिच करना है उनसे, ये सारी चीज़ें सीखी है. सब अच्छे से आगे कैसे इम्प्लीमेंट करना है वो सीखी है. जो डिसीजन था, जो क्विक डिसीजन था वो बेस्ट था.